ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतं हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच परिस्थिती, राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोगानं कर्नाटक CIDला ही माहिती दिली नाही। एका आठवड्यात IP, OTP आणि ट्रेल द्या, माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देतंय असं मानू। राहुल गांधी यांचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधी यांना हे उत्तर। माझ्या नावानं मत डिलीट केलं, पण मी केलेली नाहीत। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद आणलेल्या व्यक्तीचा दावा। कर्नाटकमधील नावं हटवलेल्यांना स्टेजवर बोलावलं। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच परिस्थिती असल्याचा आरोप। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा। शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विषय। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलंय, बन यांचा ठाकरेंना टोला। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंद, महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवार यांचं विधान। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबाचा। नांदेडच्या किनवट या ठिकाणी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची देखील मागणी। काल शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिलं होतं निवेदन। बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्याची ही मागणी। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रेंच्या याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी। सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाकडून विचारणा। बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात याचिका, पुढील सुनावणी शनिवारी होणार। नगरविकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय। शिंदे त्यांचा पक्ष चिन्ह सर्व बेकायदेशीर, फक्त निरीक्षण नोंदवू नका, हिंमत असेल तर कारवाई करा। संजय राऊतांचं हायकोर्टाला हे आव्हान। आशिया कप स्पर्धेत रविवारी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान भिडण्याची शक्यता। UAEला हरवून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये प्रवेश। भारताविरोधात लढण्यासाठी पाकचं सौदी अरेबियाकडे लोटांगण। पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर सही। दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। या घडामोडींमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू। देशहित जपण्यासाठी सरकार वचनबद्ध। पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संरक्षण करारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।